विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. हेच विचार योग्य पद्धतीने वापरा, ध्येय गाठू शकतात. हेच विचार जास्तीचे, चुकीचे आणि नकारात्मक करा, पोहोचणार तर कुठेच नाही. कुठे गेला होता? कुठेच नाही. आणि काय केलं? काहीच नाही. अशी तुमची अवस्था होईल. जास्तीचे विचार करणं, अतिविचार करणं, ही सवय जर लागली तर आपण असतो एकाच जागी, पण भटकत राहतो मनाने सगळीकडे आणि काहीच न करता थकवा येतो, तणाव, टेन्शन आणि भविष्य आणि भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टींमध्ये अडकून राहतो. तर अतिविचार कशामुळे येतात? पहिली गोष्ट, जर तरमध्ये अडकणं. एखादी गोष्ट मला जर करायची आहे, समजा मला गावाला जायचं आहे. गावाला जायचं असेल तर पटकन बॅग भरा, निघा, बसस्टँडवर जा, बस वेळ असेल तर वाट बघा, आली तर बसा आणि निघा. पण अतिविचार करायची सवय, मी जाऊ का? योग्य राहील का? बस मिळेल का? गर्दी असेल का? बस नाही लागली तर? बसमध्ये काही झालं तर? ॲक्सिडेंट झाला तर? अजून ही व्यक्ती इथेच आहे घरामध्ये. पोहोचली मात्र 100 ठिकाणी कुठून? मनाने. आणि मनाचं हे धावणं तुम्हाला थकवा देतं, तणाव देतं. उदाहरणार्थ, एखादा मुलगा किंवा मुलगी अभ्यास करते आणि अभ्यास करताना अभ्यासाचा आनंद घ्यायचा. तर अभ्यास करताना अभ्यासाचा आनंद न घेता येणारी जी परीक्षा आहे, त्या परीक्षेत मी पास होईल का? नाही झाले तर? माझ्या मित्रमैत्रिणी माझ्यापेक्षा जास्त मार्क मिळवले त्यांनी तर? जर मी नापास झाले तर? जे मी वाचते किंवा वाचतोय तेच एक्झाममध्ये येईल का नाही येणार? उद्या मी एक्झामला पोहोचेल की नाही पोहोचणार? एक्झाममध्ये कोणते प्रश्न असतील? आहे इथे अभ्यास जस्ट करायला सुरुवात केली, अजून बस पहिलीच ओळ वाचणं सुरुवात केली आणि पोहोचले कुणीकडे? सगळीकडे. मग या अतिविचारातून बाहेर यायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही सर्वांनी जर तरला ओळखा, विचारांप्रती जागरूक राहा. जेव्हा विचारांनी तुम्हाला भटकवायला सुरुवात केली आणि जर तरमध्ये अडकवलं, त्याच क्षणाला एक दीर्घ श्वास घ्या, चेहऱ्यावर स्माईल ठेवा, स्वतःला सांगा की बाबा रे, मी तुझ्या जर तरमध्ये अडकणार नाही. स्वतःने स्वतःला सांगा. आणि मी वर्तमानात काय करतोय, मी वर्तमानात कुठे आहे, मला काय करायचं आहे, याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. तुम्ही तुमच्या विचारातून स्वतःनीच स्वतःला मुक्त करायला पाहिजे आणि मी मुक्त करणार आहे, मी मुक्त होऊ शकतो अतिविचारांमधून, हे जोपर्यंत तुमच्या मनामध्ये तुम्ही आणत नाही, तोपर्यंत इतर लोक तुम्हाला अतिविचारातून मुक्त करू शकत नाही. खरंच असं होऊ शकतं का? आता मी त्या विचारांमध्ये गुंतलोय, आता मी सवयच मला लागली, असं मनाने ॲक्सेप्ट जर तुम्ही निगेटिव्ह गोष्टी केल्या तर तुमच्या अतिविचारांमधून तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. कळालं? हे झालं भविष्याबद्दल, ज्या गोष्टी करायच्या त्याच्याबद्दल. किंवा एखादी गोष्ट घडून गेलेली असेल, तर घडून गेल्याच्या नंतर आता नवीन क्षण आहे, ते घडून गेलं, ते चेंज होऊ शकत नाही. पण अतिविचार करणारे लोक, त्यावेळेला मी त्या व्यक्तीला असं बोलायला पाहिजे होतं, माझ्या हातून ती चूक व्हायला नको होती, मी त्यावेळेला तसं का नाही केलं, तेव्हा जर मी ती साईड निवडली असती किंवा ते गाव निवडलं असतं किंवा ती डिग्री जर घेतली असती तर आज ही परिस्थिती आली नसती. आता त्या भूतकाळातल्या जर तरच्या गोष्टीमध्ये अडकलात तरीसुद्धा वर्तमानात तुम्ही नाही आनंदात जगू शकत आणि बदल तर काहीच होऊ शकत नाही. माझ्या बाबतीत ते घडायला नको होतं, त्या व्यक्तीने ते बोलायला नको होतं, माझा तिथे अपमान व्हायला नको होता, माझी तिथे फजिती व्हायला नको होती, माझ्या आयुष्यात तो प्रॉब्लेम यायला नको होता. ती एक गोष्ट घडली ना, म्हणून मी अडकून गेलोय, माझा ॲक्सिडेंट व्हायला नको होता. आता या सगळ्या गोष्टी बदलू शकतात का? नाही. मग याच्यातून सुद्धा बाहेर यायचं असेल तर काय करावं लागतं? जागरूकता. कशाप्रती? विचारांप्रती. जेव्हा जेव्हा तुमचं मन भूतकाळ किंवा भविष्यामध्ये अडकेल आणि जर तरमध्ये जाईल, तेव्हा तेव्हा त्या विचारांमध्ये अडकू लागलात की ती शृंखला तिथेच तोडायची. आणि त्याच्यासाठी श्वासाकडे बघणं, विचारांकडे बघणं, वर्तमानात राहणं. जसं एखादा तो डोंबारी दोरीवरतून चालताना त्याच्या हातात काडी असते, तो डावीकडे पडू लागला की उजवीकडे थोडासा होतो, उजवीकडे पडू लागला की त्या काडीला थोडंसं डावीकडे करतो आणि बरोबर चालतो. तसंच विचारांप्रतीची जागरूकता तुम्हाला ठेवावी लागणार आहे. नंबर 2, रिकामं बसून राहायचं नाही. रिकामं माणूस दुसरं काहीच करत नाही, ते फक्त विचारच करत राहतं. आणि ते काय करतं? ते तुलना करत राहतं. त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडे नाही आहे.
त्याच्याकडे तसं झालं, माझ्याकडे असं का नाही झालं? त्यांच्या जीवनात बघा ना किती चांगलं झालं, माझ्या आयुष्यात असं होतच नाही. तुम्ही रिकामं बसून राहू नका. दिवसातला जास्तीत जास्त वेळ कशामध्ये तरी गुंतवा. काम करा. तरुण मुला-मुलींनी, तरुण व्यक्तींनी जेव्हा तुम्ही काहीतरी करायला पाहिजे, तेव्हा रिकामं बसायचं नाही. तुम्ही जॉब करा, तुम्ही इतरांकडे जा, तुम्ही बोला. तुम्ही तुम्ही काहीतरी केलं ना, तर केल्याचं समाधान काहीतरी वेगळंच असतं. रिकामं बसून राहायचं, दुसऱ्याच्या जीवावरती जगायचं आणि मग नकारात्मक विचार करत राहायचे. पुन्हा मान्य करायचं की मला डिप्रेशनच आहे आणि मग माझं ते असंच होत असतं आणि नकारात्मकता सगळीकडे पसरवायची. नकारात्मकच बोलत राहायचं आणि पुन्हा चुकीची पावलं उचलायची. तसं का झालं असा विचार करायचा. हे आधी सोडून द्या. काम करा. लाजू नका. पुन्हा त्याच्यात हे काम करू का ते काम करू? हे करू का ते करू? इथं जाऊ का तिथं जाऊ? असा विचार मंडळी करायचा नाही. आत्ता हे ऐकलं रे ऐकलं की उठा, ठरवा, काहीतरी काम करा. जॉब करायचा तो नंतर करा. काही हरकत नाही. उद्या करा. उद्यापासून सुरुवात करा. जॉब शोधायला बाहेर पडा. पण घरामध्ये काय काम असेल ते काम करा. रिकामं लोळत राहू नका. रिकामं बसून राहू नका. तुम्ही झाडून काढा. तुम्ही काही कपडे धुवा. तुम्ही अजून दुसरं काही चित्र काढा. तुम्ही अभ्यास करा. तुम्ही पुस्तक वाचा. तुम्ही काहीतरी करा. आणि नंबर 4 सगळ्यात महत्त्वाचं. अशा अतिविचार करणाऱ्या लोकांना एकटं राहावंसं वाटतं. ते गर्दीपासून दूर पळतात. ते लोकांपासून दूर पळतात. ते लोकांमध्ये राहत नाही. कारण लोकं त्यांना म्हणतात काहीतरी कर. आणि मुद्दाम मग जर आपण एकटं राहायला लागलो, लोकांपासून, समाजापासून दूर पळायला लागलो, तर त्याच्यातून सुद्धा अतिविचारांमधून तुम्हाला सुटका कशी मिळेल? एकटं राहून लपून बसू नका. पळू नका परिस्थितीपासून. पळवाट काढू नका. आधी जो प्रॉब्लेम आहे ना, त्याला हसत फेस करा. तुम्ही तो जो प्रॉब्लेम तुम्ही सांगतायत ना, ते तोंड उतरवून का बरं सांगताय? तुमच्या आयुष्यामध्ये असं काय घडलंय? जे लोकं असं म्हणतात, की मला काहीतरी मिळाल्याच्या नंतर आनंद होणार आहे, ते आयुष्यात कधीच आनंदी नसतात. याच्यासाठी तुम्हाला एकटं राहायचं नाही, लोकांमध्ये जायचंय, रिकामं बसायचं नाही, कामात गुंतवून घ्यायचंय. अहो काहीतरी मिळवलं तर त्याचा आनंदच तुमचं डिप्रेशन दूर करत असतो, अतिविचारांमधून तुम्हाला मुक्त करतो. तुम्ही जर कुठल्यातरी कामामध्ये गुंतून राहिलात, हा व्हिडिओसुद्धा जर मनापासून बघितला, तर इतर विचार तुमच्यात येणार नाही. इतकं थकलं पाहिजे काम करून दिवसभर, की रात्री शांत झोप लागली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुलना तर करायची नाहीच दुसऱ्यांसोबत, पण काहीतरी मिळाल्याच्या नंतर आनंद मला होईल हे डोक्यातून काढून टाका. ते सगळं मिळेल तेव्हा मिळेल, मी आनंदी आहे. हे जे तोंड उतरवून निगेटिव्हिटी पसरवायची सवय ना, ते बंद करा. निगेटिव्ह लोकं सगळे एकटे पडतात नंतर. कारण लोकांना सुद्धा तुमच्याकडनं पॉझिटिव्हिटी भेटत असेल तरच लोकं तुमच्याशी बोलतील ना. सारखं तोंड उतरून माझ्या आयुष्यात असं का घडतंय, का घडतंय, का घडतंय म्हणत राहिलं तर काय होणार आहे सांगा ना. आणि याच्यासाठी पहिल्यांदा या सत्संगातून सुद्धा तुम्ही काही घेतायत का? चेंज करतायत का? काय ठरवलं सांगा स्वतःला. नाही तर नुसतंच ऐकत राहायचं, कानाला बरं वाटतं आणि बदल काहीच करायचा नाही. जो स्वतःत बदल करत नाही त्याचं जीवन बदलत नाही. जो भूत आणि भविष्याला सोडत नाही तो वर्तमानात येत नाही. जो एकटं राहतो, लोकांमध्ये जात नाही, त्याला लोकांची भीती वाटत राहते. जो काहीच काम करत नाही त्याला एकलकोंडेपणाची सवय लागते. दुसऱ्याच्या जीवावर मला जगायचं नाही, मी रिकामं बसणार नाही, माझ्या आयुष्यात मी काहीतरी करणार आहे, हे पक्क डोक्यात ठेवायचं. आणि उगीचच कसली तक्रार करायची नाही. एक आयुष्य दिलेलं आहे, बस आनंदात जगायचं. तक्रार करणारे लोक मरेपर्यंत तक्रारच करत राहतात. प्रॉब्लेम सांगणारे लोक मरेपर्यंत प्रॉब्लेमच सांगतात. काही लोकांचं लग्न झालं नाही म्हणून दुःखी आहे, काही लोकांचं लग्न झालं म्हणून दुःखी आहे. काही लोकांना मूलबाळ नाही म्हणून दुःखी आहेत, काही लोकांना मूलबाळ आहे तर मुलं चांगलं वागत नाही म्हणून दुःखी आहेत. काही लोकांकडे घर नाही म्हणून दुःखी आहेत, काही लोकांकडे घर आहे तर बँकेचे हप्ते फिटत नाही म्हणून दुःखी आहेत. काही लोकांकडे कार नाही म्हणून दुःखी आहेत, तर काही लोकांकडे कार आहे पण पेट्रोलला पैसे नाही म्हणून दुःखी आहेत. काही लोक बस जॉब नाही म्हणून दुःखी आहेत, तर काही लोक जॉब आहे पण बॉस खडूस आहे म्हणून दुःखी आहेत. परिस्थिती कोणतीही तुम्हाला दुःखी किंवा सुखी ठेवत नाही. त्या परिस्थितीला तुम्ही कसं सामोरं जाता त्याच्यात दुःख आणि सुख हे अवलंबून आहे. मी रडत बसणार नाही, मी तणावात जगणार नाही, मी टेन्शनमध्ये जगणार नाही. मी जसा आहे तसा आनंदात जगेल. जे दिलं ना देवाने मला मान्य आहे. हां, मला जे पाहिजे ते मिळवण्याचा मी प्रयत्न करेल. पण नाही मिळालं तर तोंड उतरून बसून, एकटं राहून, समाजापासून पळून, तो काहीतरी निगेटिव्ह बोलत राहून, दिवसभर झोपा काढून बदलणार आहे का? जर मला कुठे जायचं असेल आणि मी तोंड उतरून इथं झोपा काढतोय, असं का नाही झालं, का नाही झालं, पोचेल का मी? आधी तुम्हाला जे करायचं, काय करायचं तुमच्या आयुष्यात तुम्हाला, ते पहिल्यांदा करायला सुरुवात करा. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःत बदल करणार नाही, तुम्ही तोंड उतरून बसताल, तुम्ही टेन्शन घेऊन बसताल, तुम्ही इतरांना निगेटिव्हच बोलत बसताल, तुम्ही चांगल्या गोष्टीतून चांगलं शिकून स्वतःत बदल करणार नाही, तोपर्यंत ही सवय सुटणार नाही.
त्याच्यामुळे आधी पहिल्यांदा मनात संकल्प करा, पहिल्यांदा ॲक्सेप्ट करा, जे आहे ते ठीक आहे, मी नाराज राहणार नाही. समजलं का? लग्न झालं नाही, ओके. लग्न झालंय, ओके. मूलबाळ नाही, ओके. मूलबाळ आहे, चांगले वागत नाही, ओके. सासू चांगली नाही आहे, ठीक आहे. सुनबाई चांगली नाही, ठीक आहे. नवऱ्याने असं केलं, ठीक आहे. बायकोने तसं केलं, ठीक आहे. जॉब आहे, ठीक आहे. जॉब नाही आहे, ठीक आहे. मी मिळवेल ना. ठीक आहे, म्हणजे तिथंच पडून राहा, तोंड उतरून बसा असं नाही, पण ती परिस्थिती जी आहे त्याच्यावर मी विजय मिळवेल ना. पण तोंड उतरून बसलं आणि तक्रार करत रडत राहिलं तर मी विजय मिळवू शकत नाही, मी अजून डिप्रेशनमध्ये जाईल. हे स्वतःला सांगा. चेहऱ्यावर सतत स्माईल ठेवा. कुठलीही गोष्ट तोंड उतरून काय सांगतो, कुठलीही गोष्ट नकारात्मकतेने काय सांगता, कुठलीही गोष्ट हसत सांगा की यस, आता मी याच्यातून विजय मिळवणार आहे. आता तरी चेहरा हसरा आहे का बघा. एन्जॉय करा आयुष्य. हाच एक मार्ग आहे. उगीच गोळ्या घेऊन, तणाव घेऊन, टेन्शन घेऊन, डिप्रेशनमध्ये जाऊन माझंच आयुष्य असं का बरं होतंय. कोणी कोणाचं आयुष्य बदलू शकत नाही, तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. हा सत्संग म्हणजे एक मार्ग आहे. जेवढ्या लवकर बदल सुरुवात करताल जेवढ्या लवकर स्वतःला चेंज करायचं हे डोक्यात आणताल, जेवढ्या लवकर चेहऱ्यावर स्माईल ठेवून कामाला लागताल तेवढ्या लवकर तुमचं आयुष्य नक्की बदलणार आहे. विश्वास ठेवा, कामाला लागा आणि अतिविचारातून जागरूक राहून स्वतःला मुक्त करा. यस बोला एकदा, यस.